आहे फरकाच पान सुखाला दार नाही राखी झाली जगण्याची ऐक। सर्वप्रथम तुम्ही मित्रांनो प्रीव्यू मध्ये जो व्हिडिओ पाहिला तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला CapCut ॲप्लिकेशनची गरज असणार आहे। आणि जर CapCut ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल मित्रांनो तर तुम्ही आपल्या Instagram आयडीला मला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता, तुम्हाला CapCut इझिली भेटून जाईल। नसेल तर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथून मला पर्सनली मेसेज करा, तुम्हाला CapCut भेटून जाईल मित्रांनो। आजच्या व्हिडिओला थोडा वेळ न घालवता आपण मित्रांनो चालू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी ऍड करायचा। तर मी माझा जो काही फोटो असेल तो फोटो मी या ठिकाणी ऍड करून घेतो मित्र असेल। अशा प्रकारे फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली घ्यायचं आहे ऍक्सेप्ट रेशोवरती क्लिक करायचं आहे, नो कॉन्स ऑथरायझेशन सिलेक्ट करून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्या CapCutचा जो लोगो असेल तो डिलीट करायचा आहे। आपल्या इमेजवरती क्लिक करून हा फोटो फुल स्क्रीन मध्ये दोन्ही बोटांनी तुम्हाला पाहिजे तसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। तर खाली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणायचं। मी तुम्हाला मटेरियलमध्ये ऑडिओ दिला असेल मित्रांनो, तिथून जाऊन तुम्ही ते ऑडिओ या ठिकाणी ऍड करून घ्यायचं। तर मी ते जे काही ऑडिओ असेल ते ऑडिओ मी या ठिकाणी ऍड करून घेतो। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे ऑडिओ असेल त्यावरती क्लिक करणार आहे आणि ॲडवरती क्लिक केलं तर आपला हा ऑडिओ या ठिकाणी ऍड झालेला तुम्हाला दिसून जाईल। नंतर आपल्या इमेजवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि तिला लास्टला तुम्हाला खेचून घ्यायचं म्हणजे जेवढं सॉन्ग असेल तिथपर्यंत तुम्हाला ही इमेज खेचून घ्यायची मित्रांनो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे राहिलेलं बघा, अशा प्रकारे कट करायचं। नंतर पुढे यायचं आहे तुम्हाला समोर मित्रांनो। समोर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सॉन्गवरती क्लिक करायचं, या ठिकाणी बीट्सच्या ऑप्शनमध्ये यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फक्त या ठिकाणी एक बीट द्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तुम्ही बीट देऊ शकता इमेजला इफेक्ट लावण्यासाठी। नंतर तुम्ही या ठिकाणी सेकंड बीटवरती यायचं आहे, आपल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याला फक्त या ठिकाणी कट द्यायचं आहे। कट दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे ॲनिमेशन या ठिकाणी डाउनलोड होऊन जातात मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला VPNची गरज पडणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर आपला सेकंडचा इफेक्ट अशा प्रकारे त्याला अप्लाय करायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट त्याला अप्लाय झालेला आहे। त्याच इमेजवरती क्लिक करायचं तुम्ही मित्रांनो। इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, ऍड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जो जे काही फोटो असेल डोळ्याचा वरती तुम्ही ऍड करायचा। तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हा फोटो शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे, बरोबर मित्रांनो ऍडजस्ट करून तुम्हाला घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि हा फोटो दोन्ही बोटांनी तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणाचा फोटो ऍड करायचा तर तुम्ही ऍड करू शकता। नंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला मास्कचा ऑप्शन दिसून येईल। फर्स्ट नंबरवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे त्याला फक्त थोडंसं खाली ओढून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। परत टिकवरती क्लिक करायचं, नंतर फर्स्ट लिहायचं आहे, नंतर इफेक्ट्समध्ये क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं तुम्ही। व्हिडिओ इफेक्टनंतर फर्स्टला ब्लर इफेक्ट अप्लाय करायचं आहे फर्स्ट बीटपर्यंत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। नंतर पुन्हा फर्स्ट लिहायचं। फर्स्ट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्रोमॅटिक हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल। हा सुद्धा तुम्ही डाऊन करायचं, याची लेंथ शेवटपर्यंत खेचून घ्यायची। अशा प्रकारे ग्लिच झालेला व्हिडिओ दिसेल। नंतर पुढे यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं तुम्हाला मित्रांनो। आणि तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता गर्ल्स हा काय आपल्याला पार्टिकलचा इफेक्ट असेल हा फक्त ऍड करायचा आहे, शेवटपर्यंत खेचून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी कट द्यायचा तुम्ही फक्त इमेजला। कट दिल्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट्समध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपलं तुमचं जे काही आपलं म्हणजे इफेक्ट्स असतील ते इफेक्ट तुम्ही या ठिकाणी तुमच्या फोटोला अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता तुम्हाला जे आवडतील ते इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचे अशा प्रकारे। नंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला इफेक्ट लागून जाईल। नंतर इथे आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियलमध्ये एक पेज दिली असेल त्याच्यावर म्हणजे ऍड ओव्हरलीवरती जायचं आहे। ओव्हरलीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी टेक्स्ट पेज क्रिएट करून दिलेली असेल, तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी। अशा प्रकारे तुझं वेळ अशा प्रकारची एक पेज असेल तिला ऍड करायचे, तिची लेंथ शेवटपर्यंत खेचून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो। दोन्ही बोटांनी त्याला छोटं करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे ऍड करायचं आहे। अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे। त्याला वरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि खाली आपल्या बघू शकतो तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये डाऊन होणं सुरू होईल। चला तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।